नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सायली काम करत असते. तेव्हा सायली म्हणत असते की गिरिजाचा मला फोनच आला नाही. तिने काय निर्णय घेतला आहे काय नाही मला काहीच सांगितलं नाही. गिरिजाला फोन करायला हवं. कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नाही आहे ना, बघायला हवं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली सगळ्यात आधी तर गिरिजाला फोन करते आणि म्हणत असते, गिरिजा अगं कशी आहेस तू आणि काय केलंस तू? तुझ्या बाबांच्या बाबतीत काय निर्णय घेतलास ते मला सांगितलं नाहीस. तुझ्यासमोर जे पर्याय ठेवण्यात आले होते त्यातला कुठला पर्याय तू निवडलास? तेव्हा इथे गिरिजा म्हणते की सायलीताई, मी लग्नाचा निर्णय घेतला आहे. माझ्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी मी लग्न करायला तयार आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणजे लग्नाचा करार केलास का तू? तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते की तसं म्हणायला काही हरकत नाही, पण तुझ्यासारखं नाही आहे ताई. माझ्यासमोर इथे नागेश्वर साहेबांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर प्रेक्षकांनो, माझ्या होणाऱ्या सासऱ्यांनी असं गिरिजाने सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते की ह्या लग्नामुळे नक्की काय होणार आहे, माझ्या आयुष्यामध्ये काय उतार चढाव येणार आहेत मला माहिती नाही आहे. पण एक गोष्ट माझ्या मनासारखी होणार आहे आणि ती म्हणजे माझ्या बाबांचं ऑपरेशन होणार आहे. माझे बाबा बरे होणार आहेत. यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते? खरं सांगू का ताई, हे लग्न तर मी करते गं, पण मी एकटी पडणार आहे त्याची मला भीती वाटते. तेव्हा सायली म्हणते, कोण म्हणालं तू एकटी आहेस म्हणून? अगं मी आहे ना तुझी बहीण, मी येईन तुझ्या लग्नाला. तेव्हा गिरिजा म्हणते, खरंच ताई तू येशील ना माझ्या लग्नाला? तेव्हा सायली म्हणते, हो मी खरंच येते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत आलेला असतो सगुणाच्या घरी. सगुणा म्हणत असते, ए ऐ इकडं काय तुझं? माझ्या घरात का घुसलं आहेस आणि इकडे तिकडे काय बघतोयस? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर व्हायचं टायमावर, कळलं का? तेव्हा महिपत म्हणतो, नमस्कार नमस्कार, मी महिपत शिखरे, गुलाबरावांचा मित्र. आणि तुम्ही कोण? तेव्हा ती म्हणते, मी सगुणा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला आठवतं जेव्हा नागेश्वर म्हणालेला असतो की एक आवाज माझ्या कानामध्ये सतत टन 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 वाजत असतो, तो आवाज हाच असेल असं महिपत म्हणतो. तेव्हा महिपत म्हणतो, मी गुलाबरावांचा जुना मित्र आहे. काम होतं म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. पण मला कळलं की त्यांच्या हातून कुणाचा तरी खून झाला. खरोखर खून झाला आणि ते पळून गेले का? तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, एक मिनिट, त्यांनी कुणाचा खून वगैरे केलेला नाही आहे. त्यांना या प्रकरणामध्ये फसवण्यात आले. गुन्हा केला आहे दुसरंच कुणी आणि नाव माझ्या नवऱ्यावरती घेतलं आहे म्हणून ते पळून गेलेत. कळलं का? त्यानंतर इथे सगुणा म्हणत असते, जास्त बोलायचं नाही. टायमावर काय काम आहे ते सांगा. कशासाठी आलात इथे? माझ्याकडे काय काम काढलं? तेव्हा महिपत म्हणत असतो की तुमच्याकडे असं काम आहे की आता तुम्हाला ह्या तुळजापूरमध्ये सगळेजणच ओळखतात. तुम्ही लोकांना व्याजाने पैसे देता, ज्यांना गरज आहे त्यांना जमिनीसुद्धा दाखवता, बरोबर ना? मग मी तुमच्याकडे माझं काम घेऊन आलो आहे. आता मला प्रत्येक इथे ठिकाणी, आता तुळजापूर म्हणजे नावाजलेलं ठिकाण, त्या ठिकाणी मला माझं हॉटेल उभं करायचं आहे आणि त्यासाठी मला जागेची गरज आहे. तुमच्याकडे जागा असतील म्हणून मी तुमच्याकडे हा प्रस्ताव घेऊन आलो आहे की तुम्ही मला इथे 2-4 ठिकाणी काही जागा दाखवाल का माझं हॉटेल उभं करण्यासाठी? तेव्हा सगुणा म्हणते, बरं ठीक आहे, तुम्हाला इथे हॉटेलसाठी जागा हवी आहे ना? मी तुम्हाला ती जागा नक्की दाखवेन, पण आज माझ्याकडे टाईम नाही आहे. तुम्ही एक काम करा, उद्या या. उद्या आलात ना तर 2-3 ठिकाणं आहेत माझ्याकडे, ती मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, आता तुम्ही आलात तरी चालेल. तेव्हा महिपत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, उद्या येतो हा मी. मला 2-3 जागा तरी जरूर दाखवा, मला खूप गरज आहे, असं महिपत म्हणतो आणि मनामध्ये म्हणत असतो की हिचा आवाज लवकरात लवकर बंद करायला हवा. हे काम मला नागेश्वर साहेबांनी दिले ते पूर्ण लवकर करायला हवं, असं महिपत म्हणतो आणि जातो. तेव्हा सगुणा म्हणत असते की हे श्रीमंत, एक काम कर, या माणसाच्या पाठीमागे आपली माणसं लाव. हा माणूस कुठे जातो, कुणाला भेटतो, कुणाशी मैत्री आहे, सगळी माहिती मला हवी. तेव्हा श्री म्हणतो, आई अगं ते बाबांचे मित्र आहेत ना, मग त्यांच्यावरती कशाला लक्ष ठेवायला हवं? तेव्हा सगुणा म्हणते, अरे श्री, तुझ्या बाबांच्या सगळ्या मित्रांना मी ओळखते रे. काय मित्र आहेत ते त्यांचे. हा उपटसोंड्या कोण आहे ना ते मला माहिती नाही आहे, म्हणून त्याच्याबद्दलची सगळी माहिती मला हवी आहे. त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वराने मीडियाला बोलावलेलं असतं, गावकऱ्यांना बोलावलेलं असतं. सगळेजण येऊन आता उभे राहिलेले असतात
आणि म्हणत असतात की का बोलावलं आहे, नागेश्वर साहेबांना काय सांगायचं आहे ते आम्हाला लवकरात लवकर कळू द्या. तेव्हा इथे नागेश्वर येतो आणि म्हणत असतो की आलात तुम्ही सगळेजणं, नमस्कार नमस्कार. आज तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवण्याचं मूळ कारण म्हणजे आम्हाला इथे महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची आहे आणि म्हणूनच तुम्हाला इथे सगळ्यांना बोलावले. तुम्हाला आता आम्ही एका खास व्यक्तीची भेट घडवून देतो, ओळख करून देतो. आणा हो, आणा त्यांना लवकर बाहेर, असं त्याने आता वासंतीला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशीला खूप राग आलेला असतो इथे नागेश्वर जे काही करत असतो त्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजणं आश्चर्यचकित असतात की नक्की आता कोण बाहेर येणार आहे. तेव्हा वासंती गिरिजाला घेऊन बाहेर येते. सगळे लोक आता एकमेकांच्या तोंडाकडे बघून चर्चा करत असतात की गिरिजाला इथे का बरं घेऊन आले असतील. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की ही बघा, ही आहे गिरिजा लोखंडे, आमच्या घरची होणारी भाग्यवान सून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की आम्ही आता इथे गिरिजा लोखंडेला आमच्या घरची सून करून घेणार आहोत. ती लवकरच इथे आमच्या घरची नशीबवान सून होणार आहे. सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे असं नावसुद्धा घेतलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळे मीडियावाले म्हणत असतात की तुम्ही इथे अचानकपणे हा निर्णय कसा काय घेतलात? तुम्ही इथे त्यांच्यावरती कुठला दबाव टाकलाय का? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, हे बघा, तुम्ही मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही गिरिजाला विचारा. गिरिजा काय म्हणते ते बघा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला सगळेजण प्रश्न विचारतात की काय झालं, तुम्ही हा स्वतःहून घेतलेला निर्णय आहे का, की तुमच्यावरती नागेश्वर साहेबांनी दबाव टाकलाय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही, असं काही नाही आहे. नागेश्वर साहेबांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला होता, पण निर्णय मात्र मलाच घ्यायला सांगितला होता. माझा जो निर्णय असेल तो त्यांना मान्य होता असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे इथे प्रस्ताव मी स्वतःहून मान्य केलेला आहे आणि म्हणूनच मी त्यांच्या घरची सून होण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी इथे रुद्रला फोन करत असते. ती म्हणत असते, मरू दे, तो प्रभास मेला तरी चालेल, पण आधी रुद्र तू फोन उचल बाबा आणि तू लवकर इकडे ये. हे दादासाहेब बघ तुझ्या आयुष्याचं वाटोळं करतायत. तेव्हा उर्वशी आता फोन करत असते, पण त्याचा फोन स्विच ऑफ असतो. तेव्हा उर्वशी म्हणते, रुद्र, अरे चुकीच्या वेळीला फोन स्विच ऑफ आहे तुझा, आणि ती आपला मोबाईल फेकून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेबांनासुद्धा नागेश्वराने बोलवलेलं असतं. त्याआधी नागेश्वर म्हणत असतो की तुम्हाला तर माहिती आहे, मागे आमचा जो काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये आम्ही गिरिजाच्या पाया वगैरे पडलो आहे, आमची काही चुकी नव्हती, आम्हाला त्याच्यात फसवण्यात आलं होतं. पण तरीसुद्धा गिरिजाच्या पाया पडून आम्ही तिची माफी मागितली, कारण त्यावेळेला तिची अवस्था खूप बिकट होती. प्रश्न तिच्या वडिलांचा होता. तिच्या वडिलांना कुणीतरी घेऊन जात होतं. त्यांचं हृदय काढून दुसऱ्या व्यक्तीला ते हृदय लावण्यात येत होतं आणि त्यामुळे इथे त्या मुलीला राग येणं साहजिकच होतं. आमची काही चूक नसताना आम्ही पाया पडून तिथे मोठ्या मनाने त्यांची माफी मागितली आणि मग आता जो खरा गुन्हेगार आहे त्याला तर शिक्षा झाली पाहिजेच ना. तेव्हा पत्रकार म्हणतात की पण तुम्ही पैसे देऊन हा मॅटर सॉल्व केला असतात ना, लग्न करून द्यायची काय गरज होती? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, अहो का नाही, तिच्यावरती जो अन्याय झाला आहे तो छोटा नाही आहे, खूप मोठा आहे आणि म्हणून आम्हाला त्यांची सगळी संकटं दूर करायची आहेत. आणि गिरिजासारखी इथे समंजस मुलगी जर आमच्या घरची सून म्हणून आली तर आमच्या घरचं सुद्धा भाग्यच खोलेल ना. म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तिच्यासाठी आम्हाला मोठं काहीतरी करायचं होतं, कारण तिची गोष्ट छोटी नाही आहे, तर इथे तिच्यावरती झालेला अन्याय खूप मोठा आहे आणि म्हणून आम्हाला प्रायचित्तसुद्धा मोठंच घ्यायचं होतं आणि म्हणून आम्ही गिरिजाला आमच्या घरची सून करून घेतो आहे आणि तिच्यावरती आज झालेला अन्याय आम्ही दूर करतो आहे. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, पण मग ही गोष्ट केली होती कुणी? आमच्याच घरातल्या व्यक्तीने केली होती आणि ती तुमच्यामध्ये आज उपस्थित आहे. म्हणजे दत्तूचं हृदय काढून घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आमच्या दिदी आहेत. दिदींनी हे काम केलेलं आहे. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की मी खरं तेच बोलतोय दिदी. तुमचा किती राग आहे ना इकडे गिरिजावरती तो माहिती आहे मला. तुम्हीच इथे तिच्या वडिलांचं हृदय काढून प्रभासला लावणार होतात, हो की नाही? तेव्हा इकडे उर्वशी म्हणत असते, नाही, हे सगळं खोटं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते, मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, दीदी खोटं बोलू नका, पुरावा आहे ना आमच्याकडे. ही बघा, ही आहे ती हॉस्पिटलमधील फाईल, हा आहे त्याच्यामध्ये असलेला फॉर्म.
याच्यावरती ज्या सह्या आहेत ना त्या आमच्या दीदींनी केलेल्या आहेत. दीदींनी परवानगी दिली आहे की इथे गिरिजाच्या वडिलांना घेऊन जा, त्यांचं हृदय काढून माझ्या नवऱ्याला लावा, असं आमच्या दीदींनी सांगितलं होतं. पण तेव्हा आम्ही काही बोललो नाही आणि आम्ही तो गुन्हा मान्य करत आम्ही स्वतः गिरिजाची माफी मागितली. पण आम्ही इथे गिरिजाला वचन दिलं होतं की जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला लवकरात लवकर मी जगाच्या समोर आणेन आणि तो गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या स्वतःच्या दीदी आहेत, असं इकडे आता नागेश्वराने सांगितलेलं असतं. आणि ते पोलिसांना म्हणतात की जा इन्स्पेक्टर साहेब आमच्या दीदींना अरेस्ट करून घेऊन जा. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, दादासाहेब का खोटं बोलताय तुम्ही, प्लीज तुम्ही मला या सगळ्यामध्ये खेचू नका. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, खेचू नका म्हणजे अहो प्रकरण तुम्हीच हे अंगाशी आणलेत तुमच्या, तुम्ही का बरं या फॉर्मवरती सही केलीत आणि त्या डॉक्टरांना परवानगी दिलीत, कुणी सांगितलं होतं तुम्हाला हे करायला. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, नाही नाही मी खरंच काही नाही केलेलं आहे, प्लीज दादासाहेब मला अडकवू नका, मी काही नाही केले. त्यावेळेला जे काही घडलं होतं नक्की काय झालं होतं हे तुम्हाला बरोबर माहिती आहे, मग मला काय या प्रकरणामध्ये अडकवताय, मी काही नाही केले. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, दीदी साहेब हे बघा या माझामध्ये आहे ना, तुम्ही स्वतः खड्ड्यात पडाल. तेव्हा उर्वशी म्हणते, नाही खड्ड्यात मी नाही तर ही मुलगी पडणार आहे दादासाहेब. आणि इथे आता उर्वशी गिरिजाला मारायला आलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, मॅडम गप्प बसा, हे काय करताय तुम्ही, तुम्ही आमच्या समोर या मुलीच्या अंगावरती धावून जाताय, तिच्यावरती हात उगारताय, अत्यंत चुकीचे वागताय तुम्ही. तेव्हा नागेश्वर म्हणतो, बघितलं तुम्ही, तर इतका राग आहे आमचा दीदींचा ह्या मुलीवरती आणि म्हणूनच आम्हाला हिला सेफ ठेवायचं आहे आणि म्हणूनच आम्ही तिला या घरची सून बनवून घेतोय. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, जा इन्स्पेक्टर साहेब यांना घेऊन जा. तेव्हा इथे हवालदार मॅडम उर्वशीला घ्यायला जाणार. तेवढ्यातच उर्वशी म्हणते, एक मिनिट, लायकीत राहायचं, चला मागे वा सांगितलं ना. आणि प्रेक्षकांनो इथे उर्वशी आता हवालदार पोलिसांनासुद्धा माज दाखवत असते, ज्या बिचाऱ्या इतकी प्रॅक्टिस होऊन इथे हवालदार बनल्यात. आणि उर्वशी त्यांना माज दाखवताना म्हणते, चला मागे उभं राहायचं, हात नाही लावायचा मला. आणि एकटीच आता धाड तिथून चालत पुढे निघून जाते आणि हवालदार आणि पोलीस तिच्या मागोमाग आता चालत जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो गावामध्ये जमलेले सगळे जे लोक असतात ते सुद्धा तिथे आलेले असतात. ते पण प्रेक्षकांनो एक एक करून तिथून आता बाहेर पडतात. तेव्हा प्रेक्षकांनो अनाऊन्समेंट झालेली असते आणि इथे पुढील भागामध्ये गिरिजा म्हणत असते की नागेश्वर साहेब तुम्ही म्हणाला होतात ना की बाबांचं ऑपरेशन होईल म्हणून. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, नक्की तुझ्या बाबांचं ऑपरेशन होणार, आधी या पेपरवरती सही कर. आता 7 दिवसांमध्ये तुझं लग्न रुद्रप्रताप घोरपडे यांच्याशी होणार आहे आणि त्याचबरोबर तुझ्या वडिलांचं ऑपरेशनसुद्धा होणार, कळलं का. तेव्हा इथे गिरिजा त्या पेपरवरती सह्या वगैरे करते. तर इथे रुद्रला व्हॉईस नोट मिळालेली असते. त्याच्यामध्ये उर्वशी म्हणालेली असते, अरे रुद्र कुठे आहेस तू, लवकरात लवकर घरी ये, इथे दादासाहेबांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे, असं आता उर्वशी इथे रुद्रप्रतापला व्हॉईस नोट पाठवते आणि सांगते. तेव्हा रुद्रप्रतापला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की माझं आणि लग्न,